पाणी आलं तर शेती तुमचीच, फायदा तुमचाच, मालक तुम्हीच. आणि पाणी नाही आलं तर वाळू एकूण मालक तुम्हीच. म्हणजे दुहेरी फायदा तुम्हालाच आहे. पाण्याचा फायदा तुम्हाला आणि वाळूचा फायदा बी तुम्हालाच. मग आम्ही तुम्हाला चोरांना मत द्यायची काय कारण आहे नेमकं? काय नाही, सगळा गोळातलं कारभार आहे ते सगळं. जो देव उसका भी भला आहे त्यांचं, जो ना देव जे उसका भला म्हणत नाही ती, त्याचं वाटोळच करतो म्हणते ती. देशभरामध्ये विविध टप्प्याने जी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे, त्यामध्ये ती निवडणूक आपल्या टप्प्यात आलेली आहे सांगोल्याच्या. या निवडणुकीच्या धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराप्रित्यर्थ या कार्यक्रमास देशाचे माजी कृषी मंत्री आणि सर्व शेतकऱ्याचे जाणते राजे शरदचंद्रजी पवार साहेब आणि या सोलापूर जिल्ह्याच्या पुढाऱ्यांचे प्रोडक्टर विजयसिंह मोहिते पाटील, त्यांनी जिल्ह्यातले आता जे जे आमदार मोठं मोठं बोलतात ना, त्यांचं प्रोडक्टच त्यांनी केले या जिल्ह्यात. असे विजयसिंह मोहिते पाटील आणि इतर सगळे मान्यवर उपस्थित असलेल्या सांगोल तालुक्यातले सगळे मतदार आणि पत्रकार बंधूंनो, आताच 2 मिनिट थांब की. आताच अनिकेतीने बाबासाहेबांनी सर्वच राजकारणाचं विश्लेषण सांगितलं. मला एकच कळलं आहे की हे निवडणूक देश लेवलची आहे का गावातल्या भावकीच्या भांडणातली आहे तीच कळलं नाही. स्टेटस बघतोय जी ती, त्यात 2 TMC पाण्याचंच इथं गुणगान चाललंय. काय त्या कौतुक 2 TMC पाण्यात चाललंय. निवडणूक तोंडावर असलेलं बघून 7 मेला निवडणूक आहे साईनाथ भाऊ, आणि 15 एप्रिलला पाणी सोडले म्हणून सांगतात. हीच या तालुक्यातल्या लोकांना कळणं आहे की पाणी क्षणिक सोडले. बरं, आतापर्यंत आमच्या तालुक्यात पाणी नाही म्हणते ती सगळं मला मान्य आहे. म्हणून आमच्या तालुक्यात कुणी आत्महत्या केली का शेतकऱ्यानं? गणपतराव देशमुख तसला खमक्या आमदार सुद्धा इथं कोणलाच आत्महत्या करू दिली नाही. आणि आताही तालुक्यात कालवा चाललाय ना की मोहिते पाटलांनी 50 वर्ष पाणी अडवलं. मग गेल्या पंचवार्षिकच्या अगोदर मोहिते पाटलाचा प्रयोग करायला ही 2 स्वार्स होतं की दुसरं कोण होतं का? तेव्हा कळलं नाही 50 वर्ष पाणी अडवलंय ती. मोहिते पाटलं यायची ती म्हणल्यावर गणपती या देवळापाशी जाऊन थांबत होते रेल्वे फाटकावर आणायला. तेव्हा कळलं नाही मोहिते पाटलांनी वाटोळं केलंय ती. आणि पवार साहेबाचं नाव घेतात. अशा पवार साहेबांना लगाड तुम्हाला बाळवत्यात असल्यापासून पुढारी केल्या. पवार साहेबाचं आलं म्हणजे गाडी चालवायला तुम्ही ठराविक पत्रकारला शिकवून ठेवलेलं. पवार साहेब त्यांनी दुसऱ्या दिवशी बातमी द्यायची की दीपक आबा शरद पवार साहेबाच्या गाडीचं स्वारथ्य, ती चालवणाऱ्याला काय म्हणते ती माहित नाही, बहुतेक सारथ्यच म्हणते ती वाटतं. आणि तुम्ही सुद्धा पवार साहेबांना नावं ठेवताय. नावं आम्ही ठेवाय पाहिजे दोघाला पण, की यांनी आम्हाला काय दिलंय म्हणून. पण आम्ही नावं ठेवत नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे. आता पाणी आलंय म्हणणं दिला. आता काय दलितातला मारमांग ढोर चांबार होलार साळी कुळी माळी कुस्ती तिली तांबोळी वंजारी गोंजारी आंजारी यांच्या स्ट्रॉबेरीच्या शेती आहे त्या का ऊस आहे का डाळिंब आहे का काय यांचं? अहो तुमच्या 2 TMC पाण्याचं घेऊन आम्ही काय करू नेमकं? पाणी आलं तर शेती तुमचीच, फायदा तुमचाच, मालक तुम्हीच. आणि पाणी नाही आलं तर वाळू एकूण मालक तुम्हीच. म्हणजे दुहेरी फायदा तुम्हालाच आहे. पाण्याचा फायदा तुम्हाला आणि वाळूचा फायदा बी तुम्हालाच. मग आम्ही तुम्हाला चोरांना मत द्यायची काय कारण आहे नेमकं? काय नाही, सगळा गोळातलं कारभार आहे ते सगळं. जो देव उसका भी भला आहे त्यांचं, जो ना देव जे उसका भला म्हणत नाही ती, त्याचं वाटोळच करतो म्हणते ती.